नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 741000 9900 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीसी असेल, यूपीसी असेल, यूपीसी चे ऑप्शनल असतील, काही ऑप्शनल सब्जेक्ट असतील, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। मित्रांनो, बघा काय करणार आहात, प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवनवीन टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल, जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला याची मदत होणार आहे। बघा, आज आपण नफा आणि तोटा डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, काय डिस्कस करणार आहोत, बघा नफा तोटाचं तुम्ही पुस्तकात बघाल तर खूप तुम्हाला हे सापडतील, खूप फॉर्म्युले सापडतील, जवळजवळ 20 ते 25 फॉर्म्युले सापडतील। आपण नफा तोटामध्ये सर्व फॉर्म्युल्यांची खिचडी करणार आहोत आणि एकच फॉर्म्युला वापरणार आहोत। नफा तोटाचं कुठलंही उदाहरण आलं, कसंही आलं तर काही सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कस करणार आहोत। चला मग नफा तोटा संदर्भात आपण आज चर्चा करू। बघा, मी तुम्हाला 6 बेसिक रूल आहेत, ते माहित असतील तुम्हाला। एक, नफा तोट्यामध्ये काय असतं ते महत्त्वाचं आहे। बघा, नफा तोट्यामध्ये असते खरेदी किंमत। काय असते? खरेदी किंमत। बरं, मला एक गोष्ट समजून सांगा, खरेदी किंमत सांगण्याच्या आधी मी हा जो पेन आहे माझ्या हातामध्ये, मी 1 लाखाला विकत घेतला, हा पेन जो आहे 1 लाखाला विकत घेतला तर नफा होईल की तोटा होईल? मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? मी हा जो पेन आहे 1 लाखाला विकत घेतला तर याच्या मागे मला नफा होईल की तोटा होईल? तुम्हाला काय वाटतं? याच्या मागे काहीच होणार नाही। आणि सपोज मी माझ्या शेतामध्ये द्राक्ष पिकताय, कांदे पिकताय आणि मी ते 5 लाख किलोने विकतोय, 5 लाख किलोने विकतोय, तर मला नफा होईल की तोटा होईल? सांगता येणार नाही मित्रांनो। का सांगता येणार नाही? नफा आणि तोटा कोणाला होतो? एका हातात वस्तू विकत घ्यायची आणि दुसऱ्या हातात ती विकायची। जो मध्यस्थी करतो, जो मिडिएटर असतो, जो दलाली करतो, जो व्यापारी असतो, त्यालाच काय होतो? नफा होतो। मी हा पेन 1 लाखाला विकत घेतला मित्रांनो आणि आयुष्यभर माझ्याकडे ठेवला तर मला याच्या मागे नफा होईल की तोटा होईल? सांगता येणार नाही। तुमच्या कंपनीचं प्रोडक्शन असेल, तुम्ही किंवा तुमच्या शेतात माल पिकत असेल आणि तुमचे द्राक्ष 5 लाख रुपये पर किलोने जात असतील आणि ते बनवायला जर किंवा त्या द्राक्ष पिकवण्यासाठी जर 10 लाख रुपये खर्च येत असेल तर मग ऑफकोर्स काय होणार आहे? तोटा होतोय। समजते मला काय म्हणायचंय? म्हणजे सांगायचा उद्देश कळाला की नफा आणि तोटा कोणाला होतो? जो एकदम मध्यस्थी करतो, जो व्यापारी असतो, जो दलाली करतो, जो कमिशन घेतो, त्यांनाच काय होतो? नफा तोटा असा होतो। बरं, खरेदी किंमत समजली। खरेदी किंमत काय असते? ज्या किमतीने व्यापारी खरेदी करतो त्याला खरेदी किंमत म्हणतात। एक असते विक्री किंमत। विक्री किंमत काय असते बरं? ज्या विक्रीने व्यापारी ती वस्तू विकतो त्याला काय म्हणतात? विक्री किंमत म्हणतात। मित्रांनो, एक तर व्यापाऱ्याला नफा होतो, एक तर व्यापाऱ्याला काय होतं मित्रांनो? नफा होतो, एक तर व्यापाऱ्याला काय होतो? तोटा होतो। आय होप इथपर्यंत समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय, काय सांगतोय, तुमच्या डोक्यात आलं असेल। चला मित्रांनो, मग पहिला क्वेश्चन काय सांगितलं बघा, नावेदने एक खुर्ची 1250 रुपयाला खरेदी केली। बरं, एक खुर्ची केवढ्याला आणली? एक व्यापारी आहे नावेद नावाचा व्यापारी आहे, त्याने एक खुर्ची 1250 रुपयाला आणली, बरोबर आहे, खरेदी केली आणि 1720 रुपयाला विकली। केवढ्याला विकली? 1720 रुपयाला विकली। तर ऑफकोर्स काय झालं असेल? तुम्हीच विचार करा, जर त्याने एक खुर्ची 1250 रुपयाला खरेदी केली म्हणजे विकत घेतली आणि 1750 रुपयाला विकली तर काय झालं असेल? नफा झाला असेल। काय झालं असेल मित्रांनो? नफा झाला असेल। मग हे बेसिक उदाहरण आहे, कसं सोडवणार? याच्यामधनं विक्री वजा खरेदी बरोबर काय मिळतं मित्रांनो? नफा। आपली विक्री आहे 1720 रुपये वजा 1250 रुपये, यांची काय करायची? फक्त वजाबाकी करायची होती। हे सोपं होतं, पहिलं समजणं अवघड नाहीये तुम्हाला। 0 शी 0, 12 5 गेले 7 मित्रांनो, हातच्या परत केला 4 0, सो 470 रुपये काय झाला? नफा झालेला आहे। हे सोपं होतं, बरोबर आहे। पुढे टफ उदाहरणांची आपण सुरुवात करणार आहोत। लक्षात आलं असेल कोणत्या पद्धतीने सोडवतोय? बघा, त्या पद्धतीने तुम्ही अजून एक विचार केला तर विजयने एक सायकल 18,000 रुपयात खरेदी केली आणि काही दिवसानंतर ती सायकल 1625 रुपयाला विकली, तर व्यवहारात काय होईल? आता मला एक सांगा, सायकल खरेदी करतो 1800 रुपयाला, खरेदी केवढ्याला करतोय मित्रांनो? 1800 रुपयाला आणि विकतो केवढ्याला आहे? विक्री कितीला आहे मित्रांनो? विक्री कितीला आहे? 1625 रुपयाला आहे। तर ऑफकोर्स काय होईल? तुम्ही एक वस्तू 1800 ला खरेदी केली आणि 1625 रुपयाला विकली तर काय होईल? नफा होईल, सॉरी तोटा होईल। मग तोटा कसा होईल? या दोघांची काय करणार? फक्त वजाबाकी, म्हणजे खरेदी वजा विक्री बरोबर काय मिळतो आपल्याला? तोटा। काय मिळतो मित्रांनो? तोटा। मग 1800 मधनं जर तुम्ही 1625 रुपये वजा करणार तर उत्तर येणार मित्रांनो तुमचं 175 रुपये काय झालेलं आहे?
तोटा झालेला आहे. 175 रुपये काय झाला, तोटा झाला. हे सोपं आहे समजण्यासाठी, काय एवढं अवघड नाहीये. पुढे आपल्याला महत्वाच्या आहेत काही गोष्टी बघा. एक फ्रीज 12,000 रुपयात खरेदी केलं आणि ते घरी आणण्यासाठी 200 रुपये रिक्षा भाडं दिलं, म्हणजेच ते फ्रीज केवढ्याला पडलं. आणि फिटिंगसाठी 150 रुपये दिले, म्हणजेच फ्रीजची किंमत आहे मित्रांनो 12,000 रुपये. घरी आणण्यासाठी लागले 200 रुपये आणि फिटिंगसाठी लागले 150 रुपये, म्हणजेच ते खऱ्या अर्थाने ते फ्रीज पडलंय 12,350 रुपयाला. ते फ्रीज तुम्हाला पडलं, म्हणजेच त्या 12,350 रुपये त्या फ्रीजची काय समजायची मित्रांनो, खरेदी किंमत. रिक्षा भाडं असेल, रिपेरिंग खर्च असेल किंवा इन्स्टॉलेशन खर्च असेल, तो नेहमी खरेदी किंमत मध्ये काय करायचा असतो, ऍड करायचा असतो मित्रांनो. खरेदी किंमत मध्ये काय करायचा असतो, ऍड करायचा असतो. मग 12,350 रुपयाला पडलं आणि 13,000 रुपयास ते विकलं. केवढ्याला विकलं मित्रांनो, 13,000 रुपयास ते विकलं, तर नफा झाला असेल. ऑफकोर्स काय झाला असेल मित्रांनो, नफा झाला असेल. हे सोपं आहे. तर मग 13,000 मधनं 12,350 जेव्हा तुम्ही वजा करणार तर 650 उत्तर येणार आहे मित्रांनो. किती रुपये नफा झाला होता, 650 रुपये नफा झाला होता. हे कुठलेही फॉर्म्युले नाही आहेत, हे सोपं आहे. पहिलीच्या मुलाला पण सॉल्व्ह करता येईल, बरोबर आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सॉल्व्ह करताना पुढचे उदाहरण जे टफ उदाहरण आहेत त्याच्यावर काय करायचंय, काम करायचंय मित्रांनो. चला पुढचं उदाहरण डिस्कस करू मित्रांनो. काय, एक वस्तू 800 रुपयाला खरेदी करून 960 रुपयाला विकलं, तर शेकडा नफा किती, हे महत्वाचं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तुम्ही शेकडा नफा काढणं, शेकडा तोटा काढणं, याच्यासाठी खूप फॉर्म्युले आहेत. प्रत्यक्ष नफा गुणिले 100 असं काहीतरी वेगळे फॉर्म्युले आहेत. आपण काय करणार आहोत, जिथं कुठं तुम्हाला शेकडा नफा शेकडा तोटा काही विचारलं तिथं आपण सर्व फॉर्म्युल्यांची काय करायची, खिचडी करायची. सर्व फॉर्म्युल्यांची काय करायची मित्रांनो, खिचडी. मग आपला फॉर्म्युला काय बघा, काय मित्रांनो, खरेदी किंमत लिहून टाकायची. खरेदी किंमत लिहून टाकायची, त्याच्या खाली लिहायचं विक्री किंमत. त्याच्या खाली काय लिहायचं मित्रांनो, विक्री किंमत बरोबर 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 4 बरोबरचं साइन. खरेदी किंमतच्या इथं पुढे काय टाकायचं, 100%. आणि खरेदी किंमत नेहमी किती मारायची मित्रांनो, 100%. खरेदी किंमत किती मारायची, 100%. खरेदी किंमत इथं टाकायची. या बॉक्स मध्ये काय टाकायची मित्रांनो, खरेदी किंमत टाकायची. या बॉक्स मध्ये काय टाकायची आहे, विक्री किंमत टाकायची आहे. जेवढा नफा झाला तेवढा 100 मध्ये प्लस करून इथं लिहायचा. म्हणजे 20% नफा झाला असेल तर इथे 120 लिहायचा. 30% नफा झाला असेल तर इथे 130 लिहायचा. जेवढा नफा झाला तेवढा 100 मध्ये प्लस करून लिहायचा. आणि जेवढा तोटा झाला मित्रांनो तेवढा 100 मधनं मायनस करून लिहायचा. 20% तोटा झाला तर इथं लिहिणार मित्रांनो 80. 30% तोटा झाला तर इथं मित्रांनो लिहिणार 70. 50% तोटा झाला तर राहिलेले 50. 100 मधनं तोटा झाला असेल तर मायनस करून लिहायचा. 40% तोटा झाला असेल तर मित्रांनो इथे लिहायचे 60. आय होप समजलं कोणत्या पद्धतीने फॉर्म्युला बनवला, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा एक फॉर्म्युला असा आहे जो तुम्हाला शेकडेवारीचं नफ्या तोट्याचं 99.99% उदाहरणं सॉल्व्ह करून देईल मित्रांनो. 99.99% उदाहरणं काय करून देईल, सॉल्व्ह करून देईल. बघा मग आपल्याला एक उदाहरण दिलंय. एक पुस्तक 800 रुपयाला खरेदी केलं. मग आपला फॉर्म्युला कसा होता मित्रांनो, फॉर्म्युला कसा होता, खरेदी त्याच्या खाली काय करणार, विक्री बरोबर 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 टक्केवारीचं साइन. खरेदी किंमत किती मांडणार मित्रांनो, 100%. मग आपण आपली खरेदी किंमत होती 800 रुपये. किती रुपये होती, 800 रुपये. आणि विक्री किती झाली मित्रांनो, 960 रुपये बरोबर क्वेश्चन मार्क. शेकडा किती टक्के नफा झाला. 100 पेक्षा जेवढं जास्त पुढे गेलं तेवढं आपलं काय समजायचं, उत्तर इथून पुढे अंधेरा कायम रे. तिरकस गुणाकार मित्रांनो सांगा, 800 गुणाकारामध्ये क्वेश्चन मार्क, 800 गुणाकारामध्ये क्वेश्चन मार्क आणि 100 गुणाकारामध्ये बरोबरच्या खाली बरोबर 100 गुणाकारामध्ये 960. मग क्वेश्चन मार्क बरोबर 100 गुणाकारामध्ये मित्रांनो 960, भागाकारामध्ये हा 800 आहे, गुणाकारामध्ये 800. इकडे त्यांना काय होईल, भागाकार होईल. भागाकारामध्ये किती झाला मित्रांनो, 800 झाला. 2 0 गेले, 2 0 गेले. 8 1 8, 8 1 8, 1 उरला मित्रांनो, 8 2 16, राहिलेला 0. सो आपली खरेदी किंमत आली मित्रांनो, आपला शेकडा नफा 120 उत्तर आलं. पण 120 उत्तर नाही मित्रांनो, 100 पेक्षा किती जास्त उत्तर आहे, 20. तर तुमचं उत्तर 20% नफा झालाय मित्रांनो. किती टक्के नफा झालाय, 20% नफा झालाय. समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. 100 पेक्षा जेवढं पुढे गेलं तेवढा नफा समजायचा, 100 पेक्षा जेवढं मागे आलं तेवढा तोटा समजायचा. लक्षात आलंय मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय, आय होप समजलं असेल. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. पुढचं एक्झाम्पल घेऊया. काय म्हटलंय, राघवने 2500 रुपयाला खरेदी केली. राघवने 2500 रुपयाला एक सायकल खरेदी केली आणि 2100 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती. 21,000 नसेल, 2100 रुपयाला विकली असेल. केवढ्याला विकली असेल, 2100 रुपयाला, तर शेकडा तोटा किती. सोपं आहे मित्रांनो. काय करणार, आपला फॉर्म्युला लिहून टाकणार. कसा आहे फॉर्म्युला आपला, खरेदी किंमत त्याच्या खाली काय मित्रांनो, विक्री किंमत बरोबर 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 बरोबर
टक्केवारीचं साइन, खरेदी किंमत किती मानायची नेहमी 100%. बस मग आपली खरेदी किंमत किती आहे मित्रांनो 2500, ते इथे लिहून टाकणार. विक्री किंमत आहे आपली 2100, ते इथे लिहिणार बरोबर. क्वेश्चन मार्क. 100 पेक्षा जेवढं कमी उत्तर आलं तेवढं तुमचं उत्तर आन्सर पाहिजे. तिरकस गुणाकार करा मित्रांनो. 2500 गुणाकारामध्ये क्वेश्चन मार्क बरोबर 2100 गुणाकारामध्ये 100. आय होप इथपर्यंत समजलं मी कोणत्या पद्धतीने करतोय मित्रांनो. हा 2500 गुणाकार आहे, इकडे येताना भागाकार होईल. सो क्वेश्चन मार्क बरोबर 2100 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये मित्रांनो 2500. आय होप समजलं. ही 2 झिरो गेली, ही 2 झिरो गेली मित्रांनो. 25 1 25, 25 चौक 100 आणि 21 चौक मित्रांनो 84. 21 चौक किती उत्तर आलं 84. आपलं उत्तर हे 84 नाहीये मित्रांनो. उत्तर 84 का नाहीये? 100 पेक्षा किती माग आहे 84? तर 16% माग आहे. म्हणजेच तुमचं उत्तर झालं पाहिजे मित्रांनो 16% तोटा. 16% काय झाला पाहिजे तोटा. सो सोपं आहे. 100 पेक्षा माग उत्तर आलं तर तेवढा तोटा समजायचा. 100 पेक्षा पुढे गेलं तर तेवढा काय समजायचा असतो नफा समजायचा असतो. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडून देतोय, लक्षात राहिलं असेल. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. शिरीषने 9200 रुपयाला एक टीव्ही खरेदी केला आणि तो एवढा महाग नसेल विकला तर शेकडा नफा किती? 1,21,500 नसेल. 12,000 कदाचित हा 1 झिरो जास्त टाकला गेलाय. 12,150 रुपयाला विकला. ठीक आहे, तर शेकडा नफा किती? मग मी जस्ट तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये मांडून देतो. काय करणार? खरेदी किंमत त्याच्या खाली काय टाकणार मित्रांनो विक्री किंमत बरोबर 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 टक्केवारीचं साइन. खरेदी किंमत किती मानणार मित्रांनो 100%. तर विकलाय केवढ्याला आहे? खरेदी केवढ्याला केलाय 9200, विकलाय 12,150 बरोबर क्वेश्चन मार्क. बस इथून पुढे काय करणार मित्रांनो तिरकस गुणाकार करणार. काय करणार आहात? तिरकस गुणाकार करणार आहात. मला हा तिरकस गुणाकार करून याचं उत्तर तुम्ही मला काय करणार आहात मित्रांनो कमेंट करून सांगणार आहात. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्हाला फॉर्म्युला कळाला असेल आपण कोणत्या पद्धतीने सोडवतोय. बघा आता काहीतरी डझन मध्ये असतील, कशामध्ये दिलं असेल तर तुम्हाला समजणं आवश्यक आहे. डझन मध्ये दिलं, ग्रोस मध्ये दिलं, कशात दिलं तर एक तर एकाची किंमत काढून घ्यायची, एक तर सर्वांची किंमत काढून घ्यायची. बरोबर आहे. आपल्या फॉर्म्युल्यात टाकायचं. एक तर एकाची किंमत काढायची, एक तर सर्वांची किंमत काढायची. मग सांगितलं काय एक पेन 2.5 रुपयाला मिळतो. एक पेनाची किंमत किती आहे 2.5 रुपये. 2.5 रुपये कसं लिहितात मित्रांनो? 2.5 रुपये कसं लिहितात? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना 2.5 रुपये लिहिता येत असतील की नसतील मला माहित नाही. 2.5 रुपये असं 2.5. याप्रमाणे दिनकरने 12 डझन पेन खरेदी केले. 12 डझन पेन खरेदी केले म्हणजे 2.5 रुपयाला एक म्हणजे 12 डझन किती झाले मित्रांनो 12 गुणिला 12 म्हणजे 144 पेन झाले. 12 डझन पेन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे 12 आणि 12 डझन म्हणजे 12 गुणिला 12 म्हणजे 12चा वर्ग. 12चा वर्ग गुणाकारामध्ये किती? 12चा वर्ग गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2.5. बरोबर आहे का? आता पॉईंटचा गुणाकार माहित असेल. 5 मिनिटांसाठी पॉईंट विसरून जायचा. 25 चौक 100 0 हातच्याला 10. 25 चौक 100 आणि 10 0 पुन्हा हातच्याला 11. 25 1 25 आणि 11 36 राहिलेला एक घर. पूर्ण पेन किती रुपयाला खरेदी केले मित्रांनो? केवढ्याला खरेदी केले? 360 रुपयाला पूर्ण पेन काय केले होते? खरेदी केले होते. आणि ते सर्व पेन 420 रुपयाला विकलेत. मग बस आपला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं मित्रांनो. सांगा आपला फॉर्म्युला काय? खरेदी किंमत त्याच्या खाली काय दिलेलं आहे विक्री किंमत बरोबर 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 टक्केवारीचं साइन इथं टाकायचे 100. खरेदी पूर्ण पेन केवढ्याला खरेदी केले मित्रांनो 360 रुपयाला खरेदी केले आणि सर्व पेन केवढ्याला विकलेत 420 रुपयाला विकलेत. जर एका पेनाची विक्री किंमत दिली असती तर इथे एका पेनाची खरेदी किंमत टाकली असती. एकाची दिली तर एकाचीच टाकायची. खरेदी एकाची दिली तर विक्री पण एकाची टाकायची. खरेदी सर्वांची दिली असेल तर विक्री पण सर्वांची टाकायची. बस तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. मला एक सांगा नफा होईल की तोटा होईल? 36 रुपयाला खरेदी करतो या 360 रुपयाला खरेदी करतो आणि 420 रुपयाला विकतो म्हणजे नफा होईल की तोटा होईल मित्रांनो? काय होईल? ऑफकोर्स नफा होईल. तिरकस गुणाकार करू आपण. सांगा 420 गुणाकारामध्ये 100 मित्रांनो डिवायडेड बाय 3600. 0 गेला 6 6 36 साइन 7 42 मित्रांनो उत्तर आलं 7 गुणिले 100 म्हणजे 700 डिवायडेड बाय तुमचं उत्तर आलं 6. पॉइंट मध्ये जाईल कदाचित हे उत्तर, कदाचित म्हणजे जाईलच. पॉइंट मध्ये जाईल. आपण काढू मित्रांनो. 6 1 6 6 1 6 1 उरला 10 झाले. 6 1 6 4 उरले 40 झाले. 6 6 36 4 उरले 40 झाले. 6 6 36 67. पुढचं 6 6 6 6 कंटिन्यू होईल म्हणून आपण एक 6चा 7 करून घेतला 116.67 म्हणजेच हे तुमचं उत्तर नाही मित्रांनो. 100 पेक्षा किती जास्त आहे
16.67 हे तुमचं उत्तर पाहिजे. 16.67 हे तुमचं काय पाहिजे मित्रांनो, उत्तर पाहिजे. आय होप समजलं. 100पेक्षा जेवढं जास्त आलं तेवढा नफा, 100पेक्षा जेवढं कमी गेलं तेवढा तोटा. लक्षात आलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. सेकंदाचं काम आहे मित्रांनो. तुम्ही जस्ट लक्ष देणार आहात. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेंट्स करणार आहोत मित्रांनो आपण. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 1.5 रुपयाला एक केळी, याप्रमाणे रामरावांनी 15 केळी खरेदी केली. बरोबर आहे. आणि सर्व केळी 240 रुपयाला विकली. आता सर्व केळी जर 240 रुपयाला विकली तर आपल्याला हे समजणं आवश्यक आहे मित्रांनो की सर्व केळी किती रुपयाला खरेदी केल्या होत्या. बरोबर आहे. आता एक केळीची किंमत किती आहे मित्रांनो, एक केळीची किंमत किती आहे, 1.5 रुपया. 1.5 रुपया म्हणजेच काय, 1.5 आणि 15 डझन केळी खरेदी केलीत. आता 15 डझन म्हणजेच काय, 15 गुणाकारामध्ये 1 डझन मध्ये येतात 12, म्हणून 15 गुणाकारामध्ये 12 असा काही गुणाकार तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तर तो ऑटोमॅटिकली 5 झाला पाहिजे. उत्तर येतं मित्रांनो 180. किती उत्तर येतं, 180. म्हणजे 180 गुणाकारामध्ये 15 1.5. बरोबर आहे. 0 तसं तसा ठेवून घ्या. 15 8 20 0 मित्रांनो. हातच्याला 12, 15 1 12 आणि 12, 15 आणि 12 27. एक पॉइंटच्या खाली एक घर होतं म्हणून एक घर सरकलो. पूर्ण केळी खरेदी केल्या होत्या 270 रुपयाला. केवढ्याला खरेदी केल्या होत्या मित्रांनो, 270 ला खरेदी केल्या आणि 240 ला विकल्या. म्हणजे 100% काय झाला असेल मित्रांनो, तोटा झाला असेल. काय झाला असेल, तोटा झाला असेल. बघू आपण तोटा किती झाला असेल. मग बस आपला फॉर्म्युला टाकायचा आहे. काय टाकणार फॉर्म्युला, खरेदी किंमत त्याच्या खाली काय, विक्री किंमत त्याच्या खाली बरोबर 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 टक्केवारीचं साइन. खरेदी किंमत किती मानली मित्रांनो, 100% मानली. आपली खरेदी किंमत होती 270 रुपये आणि विक्री किंमत होती मित्रांनो 240 रुपये. बरोबर क्वेश्चन मार्क. आय होप समजलं. 15 गुणिला 270 होतात ना. ओके हा. तर मग बघा त्रिकस गुणाकार कसा करणार सांगा. 240 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती मित्रांनो 270. 0 गेला 0 गेला. 3 9 27, 3 8 24. वरला 8 गुणाकारामध्ये 100 म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 800 डिवायडेड बाय राहिला तुमचा 9. हे पण उत्तर कशामध्ये जाणार आहे मित्रांनो, आपलं पॉइंट मध्ये जाणार आहे. 9 1 9, 9 8 72 मित्रांनो. उरले तुमचे 8, 80 झाले. 9 8 72, 9 8 72, 9 8 72 चालूच राहील मित्रांनो. तुमचं उत्तर येतं 88.88. बरोबर आहे 88.88. मग 100पेक्षा किती कमी आहे मित्रांनो, 100पेक्षा किती आहे 12.12 नाही मित्रांनो 11.12. किती कमी आहे 11.12 कमी आहे मित्रांनो. सो तुमचं उत्तर आलं पाहिजे 11.12% नफा झाला असेल की तोटा. 11.12% काय झाला आहे, तोटा झालेला आहे. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय. चला मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. कसं केलंय पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा काय म्हटलंय, राजूने एक वही 12 रुपयास खरेदी केली. याप्रमाणे 27 डझन वह्या खरेदी केल्या. बरोबर आहे. आता 27 डझन वह्या खरेदी केल्या आणि या वह्या 150 रुपये प्रति डझन प्रमाणे विकल्या. किती रुपये प्रति डझन प्रमाणे विकल्या, 150 रुपये प्रति डझन प्रमाणे विकल्या. तर शेकडा नफा किती. आता 27 डझन फक्त आपल्याला वेड्यात काढण्यासाठी दिलाय मित्रांनो. 27 डझन हा शब्द कशासाठी दिलाय, वेड्यात काढण्यासाठी दिलाय. तुम्हाला माहित असेल की त्यांनी करावं 27 गुणिला 12 करावं मग सॉल्व्ह करावं, पण असं करायचं नाही. जर इथे 1 डझनची विक्री किंमत दिली तर तुम्ही 1 डझनचीच काय काढून घेणार आहात, खरेदी काढून घेणार आहात. एक वही केवढ्याला खरेदी केली, 12 रुपयाला खरेदी केली. म्हणजे एक वही 12 रुपया तर 12 वह्या केवढ्याला खरेदी किंमत झाली मित्रांनो 144. आय होप समजलं. एक वही जर 12 रुपयाला खरेदी केली तर 12 वह्या केवढ्याला खरेदी करणार, 12 12 144 होतात. आणि तेवढ्या केवढ्याला विकल्या, 150 रुपयाला विकल्या. या 27 ची काही व्हॅल्यू नाही मित्रांनो. या 27 ची काही व्हॅल्यू नाही. या उदाहरणामध्ये बस आपला फॉर्म्युला टाकायचा आहे. सांगा खरेदी किंमत त्याच्या खाली विक्री किंमत बरोबर 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 टक्केवारीचं साइन. खरेदी किंमत किती मानले मित्रांनो 100. आपली खरेदी किंमत किती होती 144. विक्री किंमत होती मित्रांनो 150. बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार कोण सांगतं, 150 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये किती मित्रांनो 144. बरोबर आहे. आता बघा 3 भाग देऊ आपण. 3 5 15 राहिलेला 0, 3 चौक 12, 2 उरले मित्रांनो 24 झाले. 3 8 24. आता 4 भाग देऊ मित्रांनो. 4 1 4, 4 2 8 आणि 4 25 100. आता वरती उरलाय मित्रांनो 50 गुणाकारामध्ये 25 भागाकारामध्ये 12. 50 गुणिला 25 करणार तर 25 5 125 होतात. 1250 डिवायडेड बाय 12. 12 1 12 मित्रांनो. 12 1 12. पुढच्या दोघांना भाग द्यायचा आहे. 12 चौक 48, 2 उरले
20 झाले, 12 1 12, 12 सकम 72 हे उत्तर येणार आहे तुमचं 104.16. सो 100पेक्षा किती जास्त आहे मित्रांनो, किती जास्त आहे तो 4.16% काय झाला पाहिजे, नफा झाला पाहिजे मित्रांनो, 4.16% नफा झाला पाहिजे. किती टक्के नफा झाला पाहिजे, 4.16% काय झाला पाहिजे, नफा झाला पाहिजे. कॅल्क्युलेशन समजतंय मी कोणत्या पद्धतीने करतोय, काही डाऊट काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. चला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा उदाहरण लिहून घेणार आहात, पॉज करणार आहात, तुम्ही एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहात, नंतर मी कसं सॉल्व्ह करतो ते चेक करणार आहात. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता प्रकार दुसरा, आतापर्यंत जो बघितला तो प्रकार पहिला बघितला, आता प्रकार आपण दुसरा बघणार आहोत मित्रांनो. शेकडा नफा आणि शेकडा तोटा दिला असेल तर खरेदी किंमत किंवा विक्री किंमत कशी काढायची ते आपण बघणार आहोत. बघा काय म्हटलंय, एका फर्निचर विक्रेत्याने काही फर्निचर 21,600 रुपयामध्ये विकलं, त्यामुळे 20% नफा झाला. तर फर्निचराची खरेदी किंमत किती, जेवढा नफा होतो तेवढा 100 मध्ये प्लस करतो, जेवढा तोटा होतो 100 मधनं मायनस करतो. आणि आपला जो रेग्युलरचा मॅजिक फॉर्म्युला आहे मित्रांनो तो टाकूया. आपला फॉर्म्युला कसा आहे सांगा, खरेदी किंमत, खरेदी किंमत त्याच्या खाली काय मित्रांनो, विक्री किंमत बरोबर 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 बरोबर, टक्केवारीचं साइन इथं आले मित्रांनो तुमचे 100. आपली खरेदी किंमत किती फर्निचरची, 21,600 रुपये बरोबर आहे. आणि 20% नफा झालाय, 20% नफा झालाय म्हणजे इथे लिहिणार मित्रांनो 120, इथे 30% नफा झाला असता तर 130 लिहिलं असतं, आणि इथे तोटा झाला असता तर 100 मधनं मायनस करून लिहिलं असतं. इथे 20% तोटा झाला असता तर 80 लिहावे लागले असते. बरोबर विक्री किंमत काढायची. बस इथून पुढे पण तिरकस गुणाकार अंधेरा कायम रे. सांगा काय करणार, 100 गुणाकारामध्ये क्वेश्चन मार्क, 120 गुणाकारामध्ये 216, 21,600. बस मग काय करणार मित्रांनो, क्वेश्चन मार्क बरोबर 120 गुणाकारामध्ये 21,600, भागाकारामध्ये किती मित्रांनो 100. ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, मग उरले मित्रांनो 216 गुणाकारामध्ये 120 बरोबर आहे. हा 0 ठेवून घ्या, 12 सकम 72 2, हच्चाला 7, 12 1 12, 12 7 19 9, हच्चा 1, 12 2 24 आणि 1 25,920 रुपये त्या फर्निचरची काय होती मित्रांनो, विक्री किंमत होती. 25,920 रुपये त्या फर्निचरची विक्री किंमत होती. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. काही डाऊट काही शंका असेल मित्रांनो तर तुम्ही मला विचारू शकतात. लक्षात आलं असेल आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो पुढचं उदाहरण सॉल्व्ह करूया. पुढचं उदाहरण सॉल्व्ह करूया मित्रांनो. एका विक्रेत्याने काही पुस्तकं, किती पुस्तकं दिलेली नाहीयेत, 9,660 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला. तर हे 660 चुकलंय हे उदाहरण, हे उदाहरण पूर्ण भाग जात नाही याला. पुढचं घेऊया. एका प्रकाशाने 2760 रुपयाला पुस्तक विकले, त्यामुळे त्याला 20% नफा झाला. तर पुस्तकाची खरेदी किंमत किती, पहिले एवढं सॉल्व्ह करू. पहिले हेच उदाहरण सॉल्व्ह करू मित्रांनो. पुस्तकाची खरेदी किंमत किती पहिले हे सॉल्व्ह करू, ठीक आहे. मग केवढ्याला विकले, 2760 रुपयाला बरोबर आहे, विकलेत ना. मग आपला फॉर्म्युला कसा आहे, खरेदी विक्री बरोबर 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 बरोबर, टक्केवारीचं साइन इथं आले मित्रांनो 100. बरं आता पुस्तकाची खरेदी किंमत काढायची म्हणजे आपल्याला क्वेश्चन मागे इथं द्यायचा आहे. आणि 20% नफा झाला होता, 20% म्हणजे इथे घ्यायचे 120, आणि केवढ्याला विकलेत मित्रांनो 2760. बस इथे लिहून काढायचे, तिरकस गुणाकार करायचे. समजलं, विक्री 2760 लिहून टाकली, 20% नफा होता 120 झाले बरोबर. क्वेश्चन इकडे खरेदी किंमत बरोबर क्वेश्चन मार्क, इथून पुढे तिरकस गुणाकार करणार मित्रांनो. काय करणार तिरकस गुणाकार सांगा, 2760 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती मित्रांनो 100 गुणा भागाकारामध्ये किती 120, 0 गेला 0 गेला, 12 1 12, 12 2 24 मित्रांनो 3 उरले, 12 3 36, 23 गुणिले 100 म्हणजेच त्या पुस्तकांची खरेदी किंमत होती मित्रांनो 2300 रुपये. खरेदी किंमत किती होती, 2300 रुपये होती. समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय, आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय म्हटलं माहितीये का, जर 25% नफा मिळवायचा असेल तर किती रुपयास विकावा. सोपं आहे मित्रांनो. जर 2दा नफा दिला असेल, 2दा टक्केवारीचं साइन दिलं असेल, किंवा 2दा नफा तोटा दिला असेल तर काय करायचं, किंमत बरोबर टक्के मानून घ्यायची. किंमत बरोबर काय मानून घ्यायची,
टक्के. मागच्या फॉर्म्युल्यानुसार पण सोडवता येईल, त्याचाही पेक्षा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. तुमचं एक वस्तू आहे 2760 रुपयाला विकली होती, 2760 रुपयाला विकली होती, त्याच्यामुळे 20% काय झाला होता मित्रांनो, नफा. म्हणून मी किती घेतले 120. जेवढा नफा होतो तेवढा 100 मध्ये काय करून लिहितो आपण, प्लस करून लिहितो. 2760 रुपयाला विकला आणि 20% नफा झाला होता म्हणून 120 लिहिले. जर आपल्याला 25% नफा पाहिजे म्हणजे इथे घेणार मित्रांनो 125 बरोबर क्वेश्चन मार्क. किती रुपयास विकावी. तिरकस गुणाकार अंधेरा कायम रहे. याच्या पलीकडे काही सॉल्व करायचं नाहीये मित्रांनो. सांगा तिरकस गुणाकार मला सांगा. 2760 गुणाकारामध्ये 125 डिवायडेड बाय मित्रांनो 120. 0 गेला 0 गेला, 12 1 12, 12 2 24, 3 उरले, 12 3 36. सो 23 गुणाकारामध्ये मित्रांनो 125. हा आला गुणाकार. तिरकस गुणाकार 105 किंवा 23 चा पाडा 125 पर्यंत म्हणा किंवा 125 ने 23 ला गुणा. याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात. अतिशय सोपं आहे. 23 गुणिले 125 तुम्हाला आराम के साथ येईल. ठीक आहे, समजतंय मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो. पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय म्हटलंय, एका घड्याळाची किंमत 10,800 रुपये आहे, त्यामुळे दुकानदाराला 25% तोटा होतो. जर घड्याळाची खरेदी किंमत किती, घड्याळाची खरेदी किंमत किती. पहिला क्वेश्चन हा विचारला मित्रांनो, घड्याळाची खरेदी किंमत किती. काय विचारले, घड्याळाची खरेदी किंमत किती. पहिले हे सॉल्व्ह करून घेऊ. आपलं काय आहे, आपला फॉर्म्युला कसा आहे मित्रांनो सांगा. खरेदी किंमत त्याच्या खाली काय, विक्री किंमत त्याच्या खाली बरोबर 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 टक्केवारीचं साइन. खरेदी किंमत बरोबर किती मानली आपण, 100% मानली मित्रांनो. मग मला एक सांगा, वस्तू केवढ्याला विकली, 10,800 बरोबर दुकानदाराला 25% तोटा होतो म्हणजे इथं झाले 775. 25% तोटा झाला म्हणजे किती झाले मित्रांनो 75. आय होप समजलं. 75 जेवढा तोटा होतो तेवढा 100 मधनं मायनस करून आपण लिहितो. लक्षात आलं मला काय म्हणायचंय. खरेदी किंमत बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. 10,800 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये मित्रांनो 75. आय होप समजलं. 25 ने भाग देऊ मित्रांनो. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 सक 18, राहिलेली 2 0 मित्रांनो. 3600 गुणाकारामध्ये 4 मित्रांनो. 36 दुने 72 आणि 72 दुने 144 म्हणजे 3600 गुणिला 4 जर करणार तर 144 आणि 2 0. त्या वस्तूची खरेदी किंमत होती मित्रांनो 14,400. त्या वस्तूची खरेदी किंमत होती 14,400. तुम्हाला एक तर असं विचारलं जाऊ शकतं किंवा जास्तीत जास्त तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. पुढचं विचारलंय बघा. हे उदाहरण पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. पुढचं उदाहरण काय विचारलं जाऊ शकतं, आणि 20% नफ्याने विकायचं असेल तर किती रुपयास विकावं. बरोबर आहे. विक्री किंमत किती. जर दोनदा एकदा तोटा दिलाय एकदा नफा दिलाय तर काय करणार, किंमत बरोबर टक्के. किंमत बरोबर काय मित्रांनो टक्के. जेवढा तोटा झाला 100 मधनं मायनस, जेवढा नफा झाला 100 मध्ये प्लस. एक घड्याळ केवढ्याला विकलं 10,800 रुपयाला विकलं आणि 20% 25% तोटा झाला होता. 25% काय झाला होता तोटा, म्हणून इथे किती घेतले मी 75. जर मला 20% नफा हवा असेल म्हणजे इथे किती घेणार मित्रांनो 120 बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार अंधेरा कायम रे. सांगा कसं करणार. 10,800 गुणाकारामध्ये 120, भागाकारामध्ये मित्रांनो 75. ठीक आहे 75. आय होप समजलं. 25 ने भाग द्या, 5 ने भाग द्या, 3 ने भाग द्या, तुम्हाला जे जमेल ते द्या. 3 ने देतो. 3 दुने 6, किती उरले मित्रांनो 1, 3 5 15, 3 चोक 12, राहिलेला 0. परत 5 ने देतो. 5 5 25, 5 8 40, परत 5 ने देतो. 5 1 5, 5 दुने 10, 5 1 5, 3 उरले, 5 30, राहिलेला 0. बरोबर आहे. म्हणजे 2160 गुणाकारामध्ये मित्रांनो 8. बरोबर आहे. गुणाकार काय होईल बघा. 0 शी 0, 8 सक 48, 8 हच्च्याला 4, 8 1 8 4 12 2, हच्च्याला 1 8 2 16 आणि 1 17. सो गुणाकार येणार मित्रांनो 17,280 रुपये. म्हणजेच काय, ते घड्याळ जर 20% नफ्याने विकायचं असेल तर किती रुपयास विकावं 17,280 रुपयास विकावं. किती रुपयास विकावं 17,280 रुपयास विकावं. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय, लक्षात आलं असेल तुमच्या. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एका दुकानदाराने, प्रकार तिसरा आहे मित्रांनो. आता एका दुकानदाराने काही पंखे 12% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकले तर दुकानदाराला इतरांपेक्षा 753 रुपये या 93 रुपये जास्त मिळतात. तर पंख्याची विक्री किंमत काढायची मित्रांनो. आपल्याला पंख्याची काय काढायची, विक्री किंमत काढायची. अतिशय सोपं आहे मित्रांनो. बघा एका दुकानदाराने काय केलं 12% नफ्याने विकायचे होते. 12% नफ्याने विकायचे होते म्हणजे केवढ्याला विकायचे होते 112%ला विकायचे होते. मी आधी सांगितलं जेवढा नफा झाला तेवढा 100 मध्ये काय करून लिहितो मित्रांनो आपण प्लस करून लिहितो.
112% नफ्याला विकायचं होतं, त्याच्याऐवजी त्याने 25% नफ्याने विकले, म्हणजे 112 ऐवजी त्याने 125%ला विकले. 100 मध्ये पण 25 मिळून घ्यायचे. 12% नफ्याऐवजी म्हणजे 112%, 25% नफ्याऐवजी म्हणजे 125%. बरं, किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो? किती टक्क्याचा फरक पडला? 13% फरक पडला. किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो? 13% फरक पडला. आणि 13% म्हणजेच किती? 779 रुपये. बरं, 793 रुपये. बरोबर आहे. 13% म्हणजे किती मित्रांनो? 793 रुपये. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तर पंख्याची खरेदी किंमत, पंख्याची किंमत विचारली, मग सोपं आहे मित्रांनो. टक्के बरोबर किंमत किंवा किंमत बरोबर टक्के. 13%चा फरक पडला म्हणजे 793 रुपयाचा फरक पडला मित्रांनो. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. बस तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. 100 गुणाकारामध्ये 793 डिवायडेड बाय 13 मित्रांनो. बरोबर आहे. 13 × 13, 13 × 78, 1 उरला, 13 × 13, 61 गुणिले 100. त्या वस्तूच्या पंख्यांची खरेदी किंमत होती मित्रांनो 6100. पंख्यांची खरेदी किंमत किती होती? 6100 होती. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येत असेल मित्रांनो. चला पुढचं उदाहरण सॉल्व्ह करूया मित्रांनो. बघा पुढचं उदाहरण सॉल्व्ह करूया. काय म्हटले? एका दुकानदाराने कपाटाच्या विक्री किमतीवर 20% नफ्याऐवजी 8% नफा मिळवला, 28% नफा मिळवला. आता 20% नफ्याने विकायचं होतं ना, म्हणजे केवढ्याला विकलं असतं? 120%ला विकलं असतं. त्याच्याऐवजी त्याने काय केलं? आता 28% नफ्याला विकलं, म्हणजेच केवढ्याला विकलं मित्रांनो? 128%ला विकलं. कितीला विकलं? 128%ला. किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो? 8%चा फरक पडला. 8%चा फरक पडला, त्यामुळे इतरांपेक्षा त्याला किती रुपये जास्त मिळाले? 1360 रुपये जास्त मिळाले. 8% म्हणजे 1360 रुपये. तर त्याची खरेदी किंमत नेहमी आपण 100 मानतो. मग बस लिहायचंय मित्रांनो टक्के बरोबर किंमत, या किंमत बरोबर टक्के वाटेवर. 8%चा फरक पडला म्हणजे 1360 रुपयाचा फरक पडला मित्रांनो. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. बस तिरकस गुणाकार. 100 गुणाकारामध्ये 1360 डिवायडेड बाय मित्रांनो 8. ठीक आहे. आता 8 ने भाग द्या. 8 × 8, 8 × 8, 5 उरले, 8 × 7 56, राहिलेला 0. 170 गुणिले 100. त्या कपाटाची खरेदी किंमत होती मित्रांनो 17000 रुपये. त्या कपाटाची खरेदी किंमत किती होती? 17000 रुपये होती. आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. तुम्हाला काही डाऊट, काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकतात मित्रांनो. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 5 झाल्यापर्यंत सोडायचं नाही आहे. देयर इज नथिंग एल्स. ठीक आहे. आय होप समजलं असेल. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय म्हटले? एका पुस्तकाची विक्री किमतीवर 23% नफा मिळवण्याऐवजी 14% नफा मिळवला, त्यामुळे इतरांपेक्षा 1890 रुपये कमी मिळतात. तर पुस्तकाची खरेदी किंमत किती? पुस्तकाची खरेदी किंमत किती? मग 23%ला विकायचा होता म्हणजे 123%ला विकायचा होता. 100 मध्ये प्लस केला, त्याच्याऐवजी काय केलं? 14% नफ्याने विकला, म्हणजेच 114लाच विकला. समजते मला काय म्हणायचंय? 2दा किती टक्क्याचा कमी पडला? बरं किती टक्क्याचे कमी पडले? 7 आणि हे 3 किती झाले? 10%चा फरक पडला का? 9. बरोबर आहे. 9%चा फरक पडला. किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो? 9% कमी झालेत, म्हणजे 1890 रुपये कमी झालेत. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. 9% ऐवजी 1890 रुपये कमी झाले. बस सिंपल लॉजिक आहे मित्रांनो. टक्के बरोबर किंमत, टक्के बरोबर किंमत. 9%चा फरक पडला म्हणजेच 1890 रुपये कमी आले. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करणार मित्रांनो सांगा. 100 गुणाकारामध्ये 1890, भागाकारामध्ये मित्रांनो 9, 9 × 9, 9 × 2 = 18, 9 × 9, राहिलेला 0. 2 चे 10 गुणिले 100 मित्रांनो उत्तर येणार 21000. काय उत्तर येणार? 21000. त्या पुस्तकाची खरेदी किंमत आहे मित्रांनो 21000. आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. एका पुस्तक विक्रेत्याने 15% नफ्याऐवजी 22% नफ्याने विकलं, त्यामुळे 112 रुपये जास्त मिळतात. बरोबर आहे. तर 22% नफ्याने विकायचं असेल तर विक्री किंमत काढा. आता विक्री किंमत काढायची अतिशय सोपं आहे. फक्त फिरवलंय मित्रांनो, वेड्यात काढलंय आपल्याला. एक पुस्तक एका विक्रेत्याने 115% नफ्याने विकलं, म्हणजेच केवढ्याला विकलं? 115 रुपयाला विकलं. त्याच्याऐवजी त्याने 122% नफ्याने विकलं असतं, म्हणजे केवढ्याला विकलं असतं? 122%ला विकलं असतं. किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो? किती टक्क्याचा फरक पडला? 7%चा फरक पडला. त्यामुळे इतरांपेक्षा 112 रुपये जास्त मिळतात. 7% बरोबर 112 रुपये. 7% बरोबर किती मित्रांनो? 112 रुपये. इथं जर खरेदी किंमत काढायची राहिली असती, बघा टक्के बरोबर किंमत, टक्के बरोबर किंमत. 7% बरोबर 112 रुपये. जर तुम्हाला खरेदी किंमत काढायची राहिली असती तर इथं मांडली असते तुम्ही 100, पण इथं 122% नफ्याने विकायची आहे, म्हणजे इथं लिहिणार 122.
जर 30% तोट्याने विकायची राहिली असती तर इथं लिहिली असते मित्रांनो तुम्ही 70, इथं 20% तोट्याने विकायची राहिली असते इथं लिहिली असते 80. जेवढा नफा झाला 100 मध्ये प्लस करून इथं लिहितो आपण, जेवढा तोटा झाला 100 मधनं मायनस करून लिहितो. म्हणून 22% नफ्याने विकायची म्हणून मी इथे किती घेतले 122 बरोबर काय क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार सांगा मित्रांनो, तिरकस गुणाकार सांगा. 122 गुणाकारामध्ये 112 डिवायडेड बाय 7 बरोबर आहे. 112 ला 7 ने भाग देऊ, 7 1 7, 7 1 7, 4 उरले 7 सकम 42. 122 गुणाकारामध्ये मित्रांनो 16. येते लक्षात मी काय करतोय 16 दुने 32 2 हातच्याला 3 गेले, 16 दुने 32 आणि 3 35 5 हातच्याला 3, 16 1 16 आणि 16 आणि 3 19. 22% नफ्याने विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी मित्रांनो 1952 रुपयास विकावी. किती रुपयास विकावी 1952 रुपयास विकावी. आय होप इथपर्यंत समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय मित्रांनो. बघा पुढच्या होमवर्क साठी तुम्हाला काही उदाहरण देतो. हा उदाहरण पाच आता बरं एवढं एक सोडून देतो मी. चला मग पुढचं उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी देतो. एक लाकडी पलंग 5% तोट्याने विकला. 5% तोट्याने विकला ना मित्रांनो, म्हणजे किती टक्क्याला विकला 5% तोट्याने विकला म्हणजे केवढ्याला विकला बरं 95% विकलाय. कोणत्या किती टक्क्याला विकलाय मित्रांनो 95% विकलाय. जेवढा तोटा होतो 100 मधनं मायनस करून लिहायचा. 95% 5% तोट्याने विकला म्हणजे 95% विकला. आय होप इथपर्यंत समजलं. मग आता त्याला पलंग 10% नफ्याने विकायचा होता म्हणजे केवढ्याला विकायचा होता 110 ला. 10 नाही मिळवायचे 100 मध्येच 10 मिळवायचे असतात. तर 95% ऐवजी 110% विकला होता तर 1950 रुपये जास्त मिळतात. किती टक्क्याचा फरक पडला मित्रांनो 15% फरक पडला. 15% बरोबर 1950 रुपये जास्त मिळतात. तर त्या पलंगाची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत जी 100% असते ती काढूया आपण. टक्के बरोबर किंमत मित्रांनो, टक्के बरोबर काय किंमत 15%चा फरक पडला म्हणजे 1950 रुपयाचा फरक पडला तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. चला मित्रांनो त्रिकस गुणाकार करूया. 100 गुणाकारामध्ये 1950 भागाकारामध्ये 15 आलं लक्षात. 15 1 15, 15 1 15 मित्रांनो 4 उरले 45 झाले. 15 3 45 राहिलेला 0. 130 गुणिला 100 म्हणजे त्या पलंगाची मूळ किंमत होती मित्रांनो 13,000. त्या पलंगाची मूळ किंमत किती होती मित्रांनो 13,000 होती. आय होप इथपर्यंत समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. एक जुनी मोटरसायकल 20% तोट्याने विकली. जर 11,000 रुपये जास्त घेऊन विकली असती तर 24% नफा झाला असता बरोबर आहे. तर 20% तोट्याने विकताना विक्री किंमत किती बघा एकदम सोपं आहे. तुम्हाला फक्त वेळात काढलंय फिरवलंय उदाहरण. एक मोटरसायकल 20% तोट्याने विकली. 20% तोटा म्हणजे केवढ्याला मित्रांनो 20% तोटा म्हणजे किती 80% ना. केवढ्याला विकली 80%. 20% तोट्याने विकली म्हणजे 80% विकली. जर इथून 11,000 रुपये जास्त घेतले असते 11,000 रुपये जास्त घेतले असते तर किती रुपये नफा झाला असता 24 रुपये नफा झाला असता म्हणजे 124% झाले असते. किती टक्के झाले असते 124% झाले असते. आय होप समजत आहे. म्हणजे किती टक्क्याचा फरक पडला बरं 44%चा फरक पडला. किती टक्क्याचा फरक पडला 44%. म्हणजे टक्के बरोबर काय मग मित्रांनो किंमत म्हणजेच 11,000 रुपये बरोबर किती टक्के आहेत 44%चा फरक पडलाय. कळते का मला काय म्हणायचे 80 वरून 124 पर्यंत जाण्यासाठी 44% होतात. 44% बरोबर 11,000 रुपये. 44% बरोबर 11,000 रुपये. तर ती मोटरसायकल 20% तोट्यानेच विकायची होती म्हणजे इथे घेणार 80. 20% तोट्याने विकायची होती म्हणजे 100 मधनं मायनस करून घेणार बरोबर क्वेश्चन मार्क. सांगा मित्रांनो 80 गुणाकारामध्ये 11,000 डिवायडेड बाय 44. ठीक आहे. आय होप समजलं. 11 1 11 मित्रांनो राहिलेली ही 3 0 आणि 11 चौक 44, 4 1 4, 4 दुने 8 राहिलेला 0. 1000 गुणिला 20 मित्रांनो. सो ती मोटरसायकल 20% तोट्याने जर विकली असती तर ती विकली असती 20,000 रुपयाला. किती रुपयाला विकली असती 20,000 रुपयाला विकली असती. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. स्पीड मॅच होत नसेल काही डाऊट काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकतात. सो या व्हिडिओमध्ये काय केलेत मित्रांनो आपण एवढे उदाहरण डिस्कस केलेत. मी नाशिक शहरामध्ये शिकवतो. ज्या लोकांना माझ्याकडे येऊन अभ्यास करायचा असेल नाशिक शहरामध्ये तुम्ही असाल किंवा नाशिक शहरामध्ये येऊन अभ्यास करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचं नेहमीच स्वागत असेल मित्रांनो प्रवीण अकॅडमी मध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.